माऊलींनी भावार्थ दीपिका का म्हटलं? भाव जाणला ज्ञानोबरायांनी, भाव. आणि म्हणून भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे असं मी विधान करेन. भाव नुसती भक्ती अंतःकरणात असून उपयोग नाही, भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. सौभाग्यवती एखादी स्त्री सगळे अलंकार परिधान केलेत पण कपाळाला कुंकू नाही असं जर असेल तर भक्ती भावाशिवाय तशी दिसते. म्हणून भाव हा भक्तीचा सौभाग्य तिलक आहे. त्यामुळे माऊलींनी भाव जाणला, विश्वाचं आर्त विश्वाचं दुःख स्वतःच्या हृदयात घेतलं, जगाची माय होण्याचं भाग्य अनुभवलं. आणि एवढंच नाही, साक्षात महाविष्णूचा अवतार हो. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला चितकळिका प्रगटली असे. ती अक्षरे अक्षर आहेत कुठं? ती ब्रह्म साम्राज्य दीपिका. एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत असं जर महाराज म्हणतात तर ते प्रत्येक अक्षर अक्षर ब्रह्माशी अनुसंधान साधणार आहे. परतत्वाचा स्पर्श प्रत्येक अक्षराला आहे. म्हणून ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी उघडताना सुद्धा आईच्या मांडीवर आपण बसलो, इतक्या प्रेमाने उघडावी, इतक्या प्रेमाने एक एक पान उलगडावं. आपण नुसतीच पारायण करतो, मी कुणाची निंदा नाही करते बरं का, पण का जुनी मंडळी म्हणायची पारायण का करायचं? देगलूरकर महाराज जुने म्हणायचे पारायण का करायचं, कुठपर्यंत करायचं? एकाने विचारलं महाराज पारायण कुठपर्यंत करायचं? ते म्हणले नारायण भेटेपर्यंत. पारायण कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत नारायण भेटेल. पारायणाचा उद्देशच आहे नारायणाची प्राप्ती, जीवनाचा उद्देशच आहे भगवंताची प्राप्ती. कारण आपण काय करतो माहिती आहे, अखंड बोलत राहतो, ऐकायची तयारी नाही. आज कुणी कुणाचं ऐके ना, आमचं भाग्य आहे 2 तास आपण आमचं ऐकताय, आमचं भाग्य. हे आमचं म्हणजे या गादीमुळे आमचं भाग्य आहे. अनादी काळापासून चालत आलेली ही परंपरा. नाही तर कुणी कुणाला विचारत नाही हो. आज लेकीच्या अंगावरून तुकडा वळून टाकावा तसं स्वागत माझं मंडळ कुटुंबियांनी केलंय. म्हणजे हे कशाचं भाग्य आहे? हे माझं नाही, हे ज्ञानोबा तुकोबांची ही पुण्याही आमच्या पाठीशी लागली. म्हणून आज इतकं प्रेम महाराष्ट्राचं आणि इतकं प्रेम आपल्या सगळ्यांचं मिळतं. हे संतांचे उपकार आहेत आपल्या सगळ्यांच्यावरती. आज आम्ही इथं जमलो बसलो, हे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका जन्माचं नाही असं कुणीच समजू नका की मी कीर्तन केलं म्हणजे हे माझ्यासाठी आणि आम्ही कीर्तन ऐकलं, आम्ही कीर्तनात चाल गायली, आम्ही कीर्तनात वाजवलं नाही. तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझ्या हाती. तुझी या सत्तेने बस. वेद सुद्धा त्याच्या सत्तेने जर बोलतात. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. श्रुती म्हणाल्या न इति तो कसा आहे कळतच नाही. मग त्याचं आम्ही गुणगान गाणारे कोण? आमच्या मुखातनं बोलतोय तो, आमच्या मुखातनं वाजवतोय तो, सगळंच करतोय. तुका म्हणे मज बोलवी तो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. आणि मग काय करते ही कथा? कीर्तन काय करतं? कथा सुख करी, कथा मुक्त करी, 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 कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी. कथयाची बरी विठोबाची, कथयाची बरी विठोबाची, कथा सुख करी, कथा मुक्त करी, 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 कथा सुख करी, कथा मुक्त करी.
कीर्तन भक्तीतनं सुखाचा अनुभव मिळतो. जगातली सगळी सुख इथं या मंडपात असतात बरं का. आपल्याला वाटतं सगळीकडं सुख आहे, सुख सगळीकडं नाही आहे. सुख फक्त कथेत आहे, कीर्तनात आहे. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान, समाधी लावून उभा असे. देव कीर्तनात येतो, नाचतो, डोलतो. देव कीर्तनात समाधी लावून उभा राहतो, हे संतांचं म्हणणं आहे. मग आम्ही कोण कीर्तन करणार आहे? म्हणून मी श्रोत्यांना सुद्धा नेहमी सांगते, जेव्हा कीर्तनात आपण बसताना तेव्हा अत्यंत श्रद्धेने बसा. व्यवहारातला सगळा मोठेपणा गुंडाळायचा इथं आल्यानंतर आणि अत्यंत श्रद्धेने कीर्तनाला येऊन बसावं. त्यामुळं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. श्रद्धावान माणसाला ज्ञानप्राप्ती आणि ज्ञानवान माणसाला मोक्षप्राप्ती. विठ्ठल. मग इथं आल्यानंतर मोक्ष कुठं कधी मिळतो? येथ मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. कुठंही जंगलात जायला संतांनी सांगितलं नाही, देहदंडन करायला सांगितलं नाही, काहीच नाही. नका करू म्हणाले. हे ज्ञानोबाराय स्वतः सांगतात. कीर्तनात फक्त येऊन बसलो आपण की येथे मोक्ष असे आयता. सध्या आयतं आपल्याला आवडतं की नाही सगळं. मोक्ष सुद्धा आयता म्हणतायत ज्ञानोबाराय आपल्याला मिळेल. कुठं? कीर्तनामध्ये. होय अंग हरिरूप ही भावना इथं आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं, आपण नुसतं बोलतो, मिळवत काही नाही, ऐकत काही नाही. आपण नुसतं चालतो 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 पण पोचत कुठंच नाही. सगळे धावतायत बघा. आता जो तो धावतोय, उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड धावपळ चालू आहे. प्रत्येकाची अखंड धावपळ चालू आहे. मला काकांचं नाव काय सांगितलं मगाशी? संभेर. हां हां, रामहरी काका. त्यांचंही खूप मोठं योगदान आहे खरं. आता सहज ते दिसले म्हणून आठवलं. कसं असतं, एक 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 ते मध्येच काहीतरी आठवतं आम्हाला. ठरवून काही नसतं ना हो. त्यामुळे आमची काही अशी स्क्रिप्ट आम्ही नाही तयार करत. त्यामुळे काकांनी सुद्धा आज खरं तर त्र्यंबकच्या दर्शनाला भोलेनाथांच्या आज खूप मोठी तयारी माझ्यासाठी त्यांनी केली होती. पण माझ्या भाग्यात खरं तर योग नव्हता. मी त्यांनाही नमस्कार करते. मी सांगत होते, आपण चालतो, नुसतं चालतो 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 पण पोहोचत कुठंच नाही. मग काय करायचं? पायानी चालतो, ती नुसता प्रवास होतो. तो पायानी चालल्यानंतर नुसता प्रवास होतो. पण ज्यावेळी आम्ही हृदयाने चालतो ना, तेव्हा ती तीर्थयात्रा होते, तेव्हा ती यात्रा होते. आम्ही बघतो, सगळं बघतो पण डोळ्यांनी बघतो ते फक्त दृश्य असतं आणि हृदयाने बघतो ते दर्शन असतं. मग देव कुठे बघायचा? देव हृदयाच्या डोळ्यांनी बघावा लागेल. डोळियांचा डोळा लेवविला जेणे, लावी आले लेणे स्वानंदाचे. डोळियांचा डोळा दावी आला जेणे. कृपा किती मोठी असते, भगवत कृपा, सद्गुरु कृपा किती मोठी असते. या चर्मचक्षुंना न दिसणारं ते अंतचक्षुंना दिसतं आणि मग जीवन परिपूर्ण झाल्याचा भाव एखाद्या साधकाला, भक्ताला मिळतो, अनुभूती प्राप्त होते, जी तुकोबरायांना मिळाली, जी ज्ञानोबरायांना मिळाली. समाधी हा शब्द बोलायला जितका सोपा आहे ना, तितकाच तो कठीण आहे. समाधी आपण पटकन म्हणून जातो, पण सोप्या भाषेत सांगायचं तर मनाची टिकणारी अखंड प्रसन्नावस्था म्हणजे समाधी आहे, असं आमच्या पुरतं बोलूया. पण ज्ञानोबराय समाधी अवस्थेमध्ये जातात, निर्गुण परमात्म्याचा तत्वबोध घेतात किंवा निर्गुण परमात्म्याशी एकरूप होतात. आणि आम्ही आजपर्यंत संजीवन समाधीच्या गप्पाच मारत बसलो नुसत्या. आम्ही त्या अनुभवापर्यंत जाऊ शकत नाही, कारण संजीवन समाधी घेणारे फक्त ज्ञानोबराय. मग ती समाधी उखडून बघण्याचा सुद्धा अनेकांनी प्रयत्न केला. ज्यांचा भाव कमी पडला त्यांनी ज्ञानोबराय 1 की 2 अशाही चर्चा केल्या. म्हणाले 16 वर्षात एवढं होऊच शकत नाही. मग ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबराय वेगळे, अमृतानुभव लिहिणारे ज्ञानोबराय वेगळे, रेड्यामुखी वेद बोलवणारे ज्ञानोबराय वेगळे आणि ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबराय वेगळे. हे ज्यांच्या बुद्धिमत्तेची मला असं वाटतं मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढावी, त्यांचा विचार असा असतो. पण आमचा भाव समृद्ध असेल ना तर आम्हाला कळतं साक्षात ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार आहे, कैवल्याचा पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला, कैवल्याचा पुतळा प्रगटला. चैतन्याचा
सर्वा भूती सुख रूपा ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप दर्शन हरिता दर्शन मात्र नुसतं दर्शन जरी झालं ना ज्ञानोबरायांचं तरी आमचं हृदय हे लावून निघतं बघा. अर्धून मिलित नेत्र माझ्या ज्ञानोबरायांचे. समाधीला नुसतं पाहिलं आणि निष्ठावंत एखादा वारकरी ज्यावेळी समाधीजवळ जातो माझी माऊली म्हणून मिठी मारतो तेव्हा हृदय गलबलल्याशिवाय राहत नाही. आणि खरंच माऊली म्हटलं तरी आमचं हृदय अंतःकरण हेलावतं. आणि जर हेलावत नसेल हृदयाला पान्हा फुटत नसेल तर आम्ही माणूस नाही. कारण एका हरिपाठासाठी एका ज्ञानेश्वरीसाठी अमृतानुभवासाठी चांगदेव 65साठी असंख्य विरहिण्या असंख्य अभंग या सगळ्यासाठी 1000 वेळा ज्ञानोबरायांचे पाय पकडले तरी ते कमी ठरणार आहेत. एवढे उपकार आहेत आमच्यावरती ज्ञानोबरायांचे तुकोबरायांचे. या सबंध वाङ्मयातून सबंध महाराजांची गाथा असेल नाथांचं भागवत समर्थांचं दासबोध मनोबोध हरिपाठ या सगळ्याच वाङ्मयातनं तुम्हाला मला एक सुंदर असं पथप्रदर्शन केलं. कारण अपूर्ण असलेला जीव पूर्णत्वाला कधी जाईल. मी एक प्रश्न विचारून चिंतनाला आपण सुरुवात करूया. काय जीवाची दशा काय असली पाहिजे. जीव पूर्णत्वाला कधी जातो. नदीचं मूळ स्वरूप काय आहे. नदीचं मूळ स्वरूप काय आहे. जागे आहेत ना सगळे. हा नदीचं मूळ स्वरूप काय आहे. म्हणजे जिथून नदी येते हा ते नदीचं मूळ स्वरूप. आपलं मूळ स्वरूप काय. हा जीव कुठून निर्माण झाला. शिवापासून. मग आपलं मूळ स्वरूप शिवतत्व आहे. हा आई वडील हे व्यवहारात आहेत पण आपण मूळ आपल्या सगळ्यांचा बाप तो आहे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो मोठा आहे. तो जगत चालक आहे. जगाचा बाप आहे. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असं म्हटलंय. अनेकांना प्रश्न पडले होते. शास्त्रज्ञांनी शोध लावले. आकाशामध्ये एकच आकाशगंगा आहे असं एक शास्त्रज्ञांना वाटलं. नंतर शोध लावत गेले तेव्हा असं वाटलं नाही 2 आकाशगंगा आहेत. काहींना वाटलं नाही 3 आहेत. काहींना वाटलं 4 आहेत. अजून शोध लावत गेले आणि त्यांना कळेच ना. म्हणाले असा अनंत आकाशगंगा आहेत. इन्फिनिट असंख्य आकाशगंगा आहेत. आणि तो जो अनंत शब्द आमच्या तुकोबरायांनी वापरला. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. ज्या आकाशगंगा आपण अनंत म्हणतो आमचं विज्ञान आमचं भूगोल आम्हाला सांगतं ती अनंत ब्रह्मांडाचा नायक असलेला तो भगवंत. ती अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे. सहस्त्र शीर्षा सहस्त्राक्ष असा भगवंत आहे. किती मोठा आहे. अनंत बाहू दरवक्त नेत्रम विभूती योग सांगतो भगवंतांचा. पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि सर्वेश्वर विश्वरूपम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. ज्याला आदी नाही अंत नाही मध्य नाही असा मोठा भगवंत. मग त्याचा शोध लावायचा असेल तर या जीवाला त्या शिवापर्यंत परत एकदा प्रवास करावा लागेल. आणि मग ही जन्ममरणाची येरझार आहे ना ती संपेल. आम्ही नुसतेच फिरतोय. संसार या शब्दाचा अर्थ ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात. उपजणे आणि निमणे या नाव संसार. उपजणं म्हणजे काय. जन्माला येणं. निमणं म्हणजे जाणं. नुसतंच येतोय. किती वेळा जन्मा यावे नुसती फजिती करतोय आपणच आपली स्वतःची. त्यामुळे अशी फजिती आपली होऊ नये याकरता संतांना आपली तळमळ वाटली. म्हणून आमच्या जीवनाचा एक सुंदर मार्ग त्यांनी दिला. सुंदर जीवन दिशा दिग्दर्शन केलं. मी म्हटलं नदीचं मूळ स्वरूप काय आहे. आपल्याला आपलं विज्ञान आपलं भूगोल आपल्याला सांगतं की सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते. ती वाफ हलकी असल्या कारणाने वर जाते. आणि हळूहळू त्या वाफेचे ढग तयार होतात. ते ढग थंड प्रदेशामध्ये आले की मग त्यातून पर्जन्यवृष्टी होते. तो पडणारा पाऊस पुढं ओहोळ डोंगरातून काड्या कपारींमधून वाहत 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 सपाट प्रदेशावर येतो आणि तिची बनते नदी. ती नदी परत जाऊन मिळते तू का मने गंगा सागर. तू का मने गंगा सागर. तू का मने गंगा तू का मने गंगा
तुझे वरणी गोड अवघ्या झाल्या उर्मी एकम एकमय. कुठे जाते नदी? समुद्राला जाऊन पोहोचते आणि एकरूपत्व पावते. नदीचं मूळ स्वरूप म्हणजे समुद्र. तसं या जीवाचं मूळ स्वरूप आहे ते शिवतत्व. जीव शिव दोनी जीव शिव दोनी एक रूप झाले. जीव शिव दोनी एक रूप झाले. जीव शिव दोनी एक रूप हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली हरिमुखी गाता हरपली चिंता. जीवाशिवाचं ऐक्य ज्यावेळी संतांनी अनुभवलं त्यावेळी मी म्हणजेच देव आहे असा अनुभव संतांना प्राप्त झाला. आणि हा अनुभव ज्ञानोबरायांनी घेतला. भूतत्वाशी एकरूप झाले. विठ्ठल विठ्ठल तरी आपलं शांततेत चाललंय. बरं आहे असं. माऊली म्हणतात आम्हाला मूळ स्वरूपामध्ये पोहोचायचंय. बरं, मग त्याकरता उपास्य देवता निवडली विठ्ठल रखुमाई. जगाचा बाप आहे, जगाची माय आहे. पांडुरंग परमात्मा विटेवर 28 युगांपासून तिष्ठत उभे आहेत. त्या पंढरीनाथाला आपलंसं केलं. ज्ञानोबरायांनी इतकं आपलं केलं, इतकं आपलं केलं की तो पांडुरंग परमात्मा जीवीचा जिवलक झाला ज्ञानोबरायांच्या. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले. त्यामुळे भगवान परमात्म्याला आपलं म्हटलं आणि तो जीव त्या शिवाशी एकरूप होण्याकरता कटिबद्ध झाला, सिद्ध झाला. आणि मग जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचुनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरणी अजूनी कान ये. लढा लागला त्या चैतन्याचा. त्यामुळं चित्ताला मिळणारी चैतन्याची अत्यंत सुंदर अनुभूती माऊली घेतात. शेवटचं चरण घ्या. देवी वरू विठ्ठली देवी वरू भैरवी घेतली. मग अनेकांना वाटलं झालं कीर्तन, अजून तर 10:30.
मला 12पर्यंतची परवानगी आहे. तुम्ही मला म्हणायचं नाही वाजले की 12 परत, त्यामुळे मला आज पूर्ण परवानगी आहे. पण तरीसुद्धा 12 वाजतील एवढं कीर्तन नाही करणार, काळजी करू नका. पण मला प्रवेश तिकडून दिसला, मला नाही कळलं कसं काय, म्हणून म्हटलं शेवटचं चरण घेऊया. चित्त चैतन्य चोरून नेले, त्या चित्ताला त्या चैतन्याचा लळा लागला पाहिजे. आम्हाला भगवंताची आवड लागली पाहिजे, जी माऊलींना लागली. आणि ज्ञानोबरायांनी किती आस करावी त्या चैतन्याची, किती आर्ततेने त्याला बोलावावं. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, नको नको हा वियोग. इतकी आर्तता, इतका विरह भगवंताविषयी आपल्याला वाटतो का? प्रश्नचिन्ह. नाही. आपण आपल्या घरच्यांची वाट बघतो, आपण आपल्या परमप्रिय माणसाची वाट पाहतो, पण देवाची वाट नाही पाहत. माऊलींनी विरहिण्या लिहिल्या. आर्त भगवंताचा विरह सहन नाही झाला, त्या चैतन्याची अनुभूती घेण्याकरता हा जीव तळमळला. आणि मग नको नको हा वियोग, कष्ट होता ते जीवासी, गरुड वाहना गंभीरा, ये दातारा, बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, श्री विठ्ठला विठ्ठला श्री विठ्ठला. इतकी वाट बघावी, इतकी वाट बघावी. आणि मग एखाद्या वेळी तो भगवंत असा एखाद्या सुगंधाच्या रूपाने यावा. गोकुळातल्या गोपींना भास व्हायचे तसे. कुणाचे हो? कृष्ण परमात्म्याचे. अचानक एखादा सुगंध यायचा आणि वाटायचं गोकुळात परत कृष्ण आला की काय. मग एखाद्या विरहिणीने, एखाद्या गवळणीने म्हणावं की माझा भगवंत कसा आला. अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू. मी म्हणे गोपाळ आला गे माये, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू, अवचिता परिमळू झुळकला अणुमाळू. किती भगवंताची आस असावी, आपल्याला तशी आस नसते. आता हे फक्त बोलायला सोपं आहे, पण रामकृष्ण परमहंसांना एकाने विचारलं की देव कधी भेटेल, देवाची वाट कशी बघायला पाहिजे, किंवा देवासाठी किती तळमळ असली पाहिजे, आणि देव कशाने प्राप्त होईल. रामकृष्ण परमहंस त्यांच्या शिष्याला घेऊन गेले गंगेच्या काठी पाण्यामध्ये, आणि जवळजवळ गळ्यापर्यंत पाणी यावं इतक्या खोलपर्यंत नेलं. त्याचं डोकं असं घेतलं आणि पाण्यात बुडवलं. शेवटी नाकातोंडात पाणी जाऊन तो त्यांचा शिष्य गुदमरायला लागला, जीव तडफडायला लागला. त्यावेळी म्हणला, ठाकूर मला मारता की काय, मरेन मी. त्यांनी हात सैल केला आणि म्हणाले, श्वासासाठी जितका तडफडलास तितका देवासाठी ज्या दिवशी तडफडशील त्या दिवशी देव भेटेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून शिवाला भेटण्याची जीवाची किती ओढ असली पाहिजे आम्हाला ज्ञानोबराय शिकवतात. आणि म्हणून संजीवन तत्वाचा स्पर्श माऊली घेतात. नामा म्हणे माझा बाप समाधिस्थ, नामा म्हणे माझा बाप, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. माऊलींची समाधी ही भल्या भल्यांनी, नामदेव महाराजांनी तर अख्ख्या समाधीचं वर्णन केले. सकल संतांनी आज आम्हाला ज्ञानोबरायांचं चरित्र म्हटलं तरी काय ज्ञानोबरायांनी मिळवलं. 16 वर्षाच्या लेकराला जगाने काय दिलं, पण अमृताची संजीवनी उतू घालवली या भूमीमध्ये, या महाराष्ट्र भूमीमध्ये. महाराष्ट्र सारस्वताला इतकं सुंदर मराठी भाषेचं अलौकिक देणं देऊ केलं ज्ञानोबरायांनी. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्या माय मराठीचा गौरव ज्ञानोबराय करतात 750 वर्षापूर्वी, ती माय मराठी. आज आपण माऊलींची ज्ञानेश्वरी तुकोबरायांचा अभंग घेतला की आमचा आऊर अभिमानाने भरून आला पाहिजे.
येत नाही ही वेगळी गोष्ट आहे. आमच्या इथल्या नवीन पिढीने संतांचे ग्रंथ हातात घेतले पाहिजेत. मी नेहमी एक विधान करते, जीवन जगण्याची कला शिकण्याकरता कुठेही जायची गरज नाही. सगळ्यात मोठे काउन्सिलर जर कोणी असतील, समुपदेशनाचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या संतांनी केलंय. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या ग्रंथांमध्ये आहेत. किती आर्ततेने त्या भगवंताला बोलवावं आणि हळूच ती एखादी गोपी विरहिणी भगवंतांना पाहण्याकरता जाते. चाचरती चाचरती बाहेर निघाले आणि अचानक तो दिसला की ठकची मिठेले काय करू अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. इतका भगवंताचा लळा लागावा आणि मग या चित्ताला त्या चैतन्याचा अनुभव मिळावा. आता आम्ही सगळी सामान्य माणसं आहे. एवढ्या मोठ्या अवघड शब्दामध्ये आम्हाला कसा परमार्थ कळायचा? आम्हाला परमार्थाचा अर्थ कळायला वेळ लागतो, आम्हाला अर्थाचा परमार्थ लगेच कळतो. थोडंसं उलटं तेच शब्द आहेत, काय बोलले वेगळं. त्यामुळे आमचा अर्थार्जनासाठी जगणं जास्त चालू आहे, अर्थपूर्ण जगण्याकडे कल कमी आहे. आम्हाला संतांनी अर्थपूर्ण जगायला शिकवले. जीवनाचा अर्थ मिळाला पाहिजे, जीवनाची कला आम्हाला सापडली पाहिजे. काही चेहऱ्यांकडे बघितलं तर आपण कपड्याला इस्त्री करतो इथपर्यंत ठीक आहे, माणसं चेहऱ्याला पण इस्त्री करतात. कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही, बघायचं नाही, इकडे तिकडे बोलायचं नाही, काहीच कुणाशी घेणं देणं नाही अशी माणसं असतात. चेहरा बघावा तर चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले. मी इथलं सांगत नाही, इथं सगळ्यांचे छान प्रसन्न चेहरे आहेत. आमचं ठरलंय, म्हणजे आम्ही पुणेकर माणसं आहे त्यामुळे इकडचं तिकडे सांगू फार तर, पण इथलं इथं नाही सांगायचं. पुण्यातल्या काही गोष्टी इकडे सांगायच्या. माऊलींनी अहो आमच्या पुण्याचा गौरव केलाय, पुण्याची गणना कोण करी. वाटलं काय तुम्हाला? तुम्ही जागे आहेत ना? काय म्हणले ज्ञानोबराय? पुण्याची गणना कोण करी. तसं काही डोक्यात ठेवू नका. माऊलींनी तुमच्या माझ्या पुण्याची गणना कोण करेल जेव्हा आमच्या मुखात हरिनाम असेल असं वर्णन केले हरिपाठामध्ये. त्यामुळे या सबंध वाङ्मयातून माऊलींनी आम्हाला आजचा जो अभंग आपण निरूपणाकरता घेतलाय ना, अभंग 3च चरणांचा जरी असला ना तरी सुद्धा अभंगाचा आवाका अर्थकक्षा खूप मोठी आहे. खूप ज्ञानोबरायांसारखीच विशाल आहे. विश्व माऊली आहे ना, ज्ञानोबरायांसारखीच विशाल आहे. पण अभंग सोडवता येत नाही. तुम्ही म्हणाल मग काय करताय तुम्ही आता? अभंग सुटूच शकत नाही. मी नेहमी एक विधान करते की अभंग सुटला तेव्हाच म्हणता येतं जेव्हा कीर्तन करता करता देह पडला. अभंग सुटत नाही. माऊलींना काय म्हणायचंय, तुकोबरायांना काय म्हणायचं, आम्ही काय सांगणार अल्पवाणीनी, काय सांगणार शब्दांची बाष्कळ बडबड. पण फक्त आपण त्या चिंतन स्पर्श किंवा त्या अभंगाच्या अर्थाची आपण पूजा बांधायची. म्हणून कीर्तन एकट्याचं नसतं, कीर्तन सगळ्यांनी मिळून करायचं असतं. कीर्तन सगळ्यांचं असतं बरं का. म्हणून कीर्तनामध्ये फक्तच एका कुणाला वर्गाला स्थान नाही. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सगळ्यांचे आहे यथा अधिकार. सगळ्यांनी मिळून कीर्तन करायचं. आणि या महाराष्ट्र भूमीचं संचित असं आहे, महाराष्ट्र संत मांदियाळीमधल्या प्रमुख स्त्री संत मालिकेमध्ये ज्यांचं नाव आहे अशा आमच्या जनाबाई आईसाहेब. कीर्तनातला अधिकार एवढा मोठा होता. आज या काळामध्ये महिलांनी कीर्तन करायचं की नाही यावर चर्चा चालल्यात. पण त्या काळामध्ये आमच्या जनाबाई पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्या दिवशी नामदेव महाराजांचं कीर्तन रंगतं त्यावेळी चाल कुणी म्हणायची हा अधिकार वाणीने नामदेव ज्ञानदेवांना सांगतात. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग, असा अधिकार आहे जनाबाईंचा, असा अधिकार आहे आमच्या संत मांदियाळीचा. त्यामुळे अशा चित्ताला चैतन्याचा अमृत तत्वाचा जर स्पर्श आमच्या चित्ताला लाभायचा असेल तर भगवंताकडं आम्हाला काय मागावं लागेल? कारण ही अनुभूती देणारा भगवंतच आहे. मग त्याच्याकडे आम्हाला काय मागावं लागेल किंवा एक सबंध अर्थाने मनाची भावना काय असली पाहिजे? अभंगाचं प्रथम चरण. तुझी सेवा करी नमो भावे, तुझी सेवा करी नमो भावे, तुझी सेवा करी नमो भावे, तुझी सेवा करी नमो भावे,
देवो नवसिये जोरदार टाळी वाजवा, जोरदार सगळ्यांसाठी. गोड गोड. तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले. आता सुरुवात झाली बरं का आपली. तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले. नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले वो. गोड एक याचना केली भगवंताकडे. भगवंताकडे योजक म्हणून नाही जायचं, याचक म्हणून जायचं बरं का. दोन शब्दामध्ये फरक आहे. दुर्योधन आणि अर्जुन या दोघांमध्ये फरक हा होता. देवाकडे दोघंही गेले होते युद्धासाठी मदत मागण्याकरता, पण दुर्योधन योजक म्हणून गेला होता आणि अर्जुन याचना घेऊन गेला होता. देवाकडे याचना करावी. ज्यावेळी दुर्योधनाला भगवंतांनी सांगितलं की मी बाबा दोघांना मदत करणार आहे, पण माझ्या मदतीचे दोन वाटे करणार आहे. एका बाजूला माझं सगळं शस्त्र सैन्य आणि माझी सेना असेल, नारायणी सेना, आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा उभा असेन. मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. बोला कुणाला काय पाहिजे. दोघं तयार होते. हा दुर्योधन पक्का होता. तो म्हणाला देवा तुला घेऊन काय करू, तू हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही, तिथं काही पंगत वाढायची आहे, तू नकोच मला. हे अभक्ताचं लक्षण आहे. देवाकडून आपण मागतो पण देव मागत नाही. आणि संतांनी देवाकडून नाही मागितलं, देव मागितला. दुर्योधन म्हणाला नको तू मला, तुझी सेना दे सगळी. तो सेना घेऊन निघून गेला. आणि अर्जुनाला कुत्सितपणे भगवंत व्यंगात्मक विचारतायत, अर्जुना अरे मी हा असा हातात शस्त्र नाही धरणार, युद्ध नाही करणार, ती सेना सगळा दुर्योधन घेऊन गेला, तू काय करणार मला घेऊन. पण अर्जुनाला माहिती होतं आणि भगवंत चिडवत होते अर्जुनाला, अर्जुना हार निश्चित है तेरी हरदम रहेगा तू उदास. हार निश्चित है तेरी हरदम रहेगा तू उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, केवल छास बची तेरे पास. घेऊन गेला तो, आता काय करणार काय. पण अर्जुन निष्ठावंत भक्त होता. सेवेचा भाव त्याला माहिती होता. भगवंताला सांगितलं देवा जीत निश्चित है मेरी, जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. जीत निश्चित है मेरी, दास नहीं हो सकता उदास. अरे माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. काय मिळतं सेवेचं फळ, काय मिळतं. माऊलींनी आम्हाला हा भाव सांगितला. भगवंताच्या चरणावर भाव अर्पण करूया. तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले. बस. आणि मग त्याच मनाला छंद सुद्धा लागावा. गोविंद 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 मग गोविंद आया, मग गोविंद ते मनाला गलिया चंदा, मनाला गलिया चंदा. गोविंद मग गोविंद ते आया, मग गोविंद ते आया. मनाला छंद लागावा भगवंताचा. माझ्या मनाला गो छंद. खरंच 12 वाजतील नाही तर मग छंद माझ्या मनाला गो छंद.
नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला तू छंद. गोड भगवंताच्या नामाचा, त्याच्या रूपाचा छंद आम्हाला लागावा आणि भगवंताच्या नामाशी, त्याच्या रूपाशी, त्याच्या चरणांशी आमचं मन एकरूप व्हावं. माझे मन गोविंदी रंगले, रंगून जावं भगवंताच्या रंगामध्ये. माऊली म्हणतात भगवंताची सेवा माझ्याकडून घडली पाहिजे. याचक भावनेने पांडुरंग परमात्म्याकडे एक प्रकारची मागणीच करतात की मला तुझी सेवा घडू दे, माझ्याकडून तुझी नितांत अखंड सेवा घडू दे. तुझी सेवा करीन मनोभावे शब्द वापरला, मनोभाव. मनावर सगळ्या संतांनी खूप भाष्य केले. मनो हि द्विविधम प्रोक्तम शुद्धम च शुद्धमेव च अशुद्धम काम संकल्पम शुद्धम काम विवर्जितम. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. हे मन बंधाला कारण ठरतं. हे मन अत्यंत चंचल आहे, दुष्ट आहे, हट्टी आहे, असं भगवद्गीतेत अर्जुन सुद्धा तक्रारी करतो भगवंताजवळ. देवा काय करू, हे मन ऐकतच नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाति बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अत्यंत चंचल आहे मन. बरं, याच मनाच्या शुद्धतेसाठी ज्ञानोबराय भगवद्गीतेचा 12वा अध्याय आम्हाला सांगतात. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन मामिच्छाप्तुं धनंजय मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशयः निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. या सगळ्या मनाभोवतीच सगळं फिरवलं भगवंतांनी. मनाची शुद्धी, चित्ताची शुद्धी. त्यामुळं ती शुद्ध कशामुळे शुद्धता मिळेल, ते मन अत्यंत पवित्रतेने भगवंताच्या चरणाशी जाईल. त्यामुळे माऊलींनी शब्द वापरला मला सेवा करायची, पण नुसती वरवर नाही सेवा. आमची सेवा वरवरची असते. तुका म्हणे नको वर पंग देवा, 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 तुका म्हणे नको वर पंग देवा. घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा. घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा. तुका म्हणे नको वरपंग देवा. बघा ना, हा आनंद कुठे आहे का दुसरीकडे? खरं सांगा, इथं बसलेल्यांनी सगळ्यांनी सांगा, हा आनंद दुसरीकडे कुठे आहे का? आपण वरवर येऊन बसलो का इथे? उगीच आपलं आता घरी बसवेनाच म्हणून आपण इथे आलो का? नाही ना, अंतःकरणापासून आलो ना. घेई माझी सेवा भाव शुद्ध. वरवरची भक्ती भगवंतालाही आवडत नाही. देवाला काय लागतो? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिवरुतम अश्नामी प्रयतात्मनः. पत्र पुष्प फल तोय काहीही द्या, पण मनापासून द्या, भावपूर्ण अंतःकरणाने द्या. मी आवडीने सेवन करतो, मला दुसरं काही लागत नाही, काही लागत नाही. त्यामुळे भगवंताची सेवा कशी घडावी? तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले. भावाचे 5 प्रकार शास्त्रकार आम्हाला सांगतात. एक भाव फक्त सांगून मी पुढे जाणार आहे. अनेक प्रकारचे भाव आहे. शांत भाव आहे, दास्य भाव आहे, सख्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण पटपट उदाहरणं बघत पुढे जायचं. आता सगळे जागे राहा. शांत भावाचं उदाहरण, गुरु शिष्यामध्ये शांत भाव असतो. शिष्याचा गुरुप्रती असलेला भाव शांत भाव असला पाहिजे. खूप मला कळतं असं म्हणून गुरु समोर कधीच नाही बसावं.
जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, म्हणून गुरुसी आले थोर पण जग अवघेचे जग सर्वत्र गुरु दिसे. आपण अशा दशेमध्ये असावं. शांत भावाचं हे उदाहरण. सख्य भावाचं उदाहरण काय? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भगवंताचा सखा कोण होता? अर्जुन होता. रुजू स्वभावाचा होता, मवाळ स्वभावाचा होता. आणि अर्जुनाचं प्रतिनिधित्व करून तुमच्या माझ्या संभ्रांत असलेल्या सगळ्या समाजाला भगवंतांनी भगवद्गीतेचं ज्ञानामृत पाजलं कुरुक्षेत्रावर. असा अर्जुन हा सख्य भक्तीचा अत्यंत सुंदर उत्तम असं उदाहरण आहे. सख्य भावाचं उदाहरण आहे. शांत भाव, सख्य भाव, दास्य भाव. आपण ज्यांच्या समोर बसले होत आता, जगात असं उदाहरण आहे दास्य भक्तीचं. दास्य भावानी सेवा केली भगवंतांची आमच्या मारुतीरायांनी. रामायणातलं मारुती हे नाव जर काढून टाकलं तर काय उरतं? काही उरत नाही, काही नाही उरत. म्हणून तर मारुतीरायांना भगवंतांनी शेवटचा अनुभव दिला. भक्ताला देवानी अनुभव दिला. चित्त चैतन्य चोरून नेले. काय अभंगाभोवती फिरायचं बघा ना. दास्य भावाचं सर्वोत्तम उदाहरण आहे ज्ञानोबा आमचे मारुतीराय. मारुतीरायांनी रामांची किती सेवा करावी. रामबाण होते मारुतीराय रामांचे. प्रत्येक सेवेला, प्रत्येक कामाला हजर. प्रत्येक कामाला हजर आहेत. जन्म झाल्यापासून राम 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 राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड नामाचा एवढा उच्चार करावा आणि राम कार्यासाठीच आपलं जीवन समर्पित करावं. दास या शब्दामध्ये काय काय येतं? मने सहित वाचा काया. तुकोबराय म्हणतात अवघे दिले पंढरीराया. देवाला मन द्यायचं, वाणी द्यायची, वाचा द्यायची, काया म्हणजे देह देऊन टाकायचा आणि सगळं देवाच्या कार्यासाठी समर्पित करायचं. म्हणून तर त्याचा प्रसाद म्हणून मारुतीरायांना मिळाला. हा प्रसंग मी बऱ्याचदा सांगितलेला, अनेकांनी ऐकलंही असेल. काय मिळालं? त्याचं फळ म्हणून काय मिळालं? त्या सेवेचं फळ काय मिळालं? ज्यावेळी रामराज्याभिषेकाच्या प्रसंगी मारुतीराय, आता मारुतीरायांचं अधिष्ठान आहे म्हणून सांगते, सगळी वानर सेना म्हणजे लंका दहन झालं, मारुतीरायांनी सगळे पराक्रम केले. एवढंच नाही, रावणाचं आणि रामाचं युद्ध झालं, रावण वध झाला आणि सगळे आता अयोध्येच्या दिशेने माघारी आले, निघून आले. सगळी वानर सेना आली. नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीवांगद सगळे आले. प्रभू आले, सीतामाई आल्या. आणि आता अभिषेक, रामराज्याभिषेक सोहळा. त्या सोहळ्यामध्ये सगळ्यांना प्रसाद मिळणार होता. सगळेजण आनंदात होते. सगळ्यांना प्रसाद मिळणार होता. लक्ष्मण महाराजांकडे यादी होती. सगळ्यांना खात्री होती यादीमध्ये पहिलं नाव कोणाचं असलं पाहिजे? मारुतीरायांचं नाव पहिलं असलं पाहिजे. जशी आपल्याला खात्री तशी तिथल्या सगळ्यांना खात्री होती दरबारातल्या की मारुतीरायांचं नाव पहिलं असलं पाहिजे. पण लक्ष्मण महाराजांनी यादीत नाव पहिलं वाचलं. राजे सुग्रीव महाराज आले, प्रसाद घेतला, नमस्कार केला, निघून गेले. युवराज अंगद आले, प्रसाद घेतला, निघून गेले. नळ, नीळ, जांबुवंत सगळी वानर सेना यायला लागली. पण मारुतीरायांचं नावच यादीत दिसेना कुठे. सगळ्यांना चिंता लागली. मारुतीरायांना स्वतःला चिंता लागली. ते असे वर मान करून बघायला लागले. मी इथं आहे, दिसलो नाही का तुम्हाला अजून? फोटोत कशी मान आपण वर करतो, मी दिसलो पाहिजे. तसं भक्ताचा भोळा भाव काय होता मारुतीरायांचा. मी रामाला दिसलो पाहिजे माझ्या. म्हणून देवा मला विसरलात का तुम्ही? अंतःकरणाची भाषा आहे. वाईट वाटलं. पण रामांसमोर असे समोर आले आपण दिसावं म्हणून आणि म्हणले, रामा प्रभू मला दुसरं काही नको, मला प्रसाद नको, पण तुमच्या पायाखालची एखादी चुरगळलेल्या फुलाची पाकळी जरी मला दिली ना तरी ती मला चालेल, पण मला प्रसाद द्या प्रभू. मारुतीरायांचं नाव नाही यादीत, मारुतीरायांच्या नावाचा उच्चार होईना. शेवटी मान खाली घातली आणि मारुतीरायांकडे बघून रामांनी सुद्धा मान खाली घातली. तेव्हा आईसाहेब बोलल्या आणि म्हणाल्या, अहो तो कधीचा तळमळतोय, त्याला द्या प्रसाद. प्रभू जगत चालक, अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक, मर्यादा पुरुषोत्तम सिंहासनावर बसून प्रभू रामचंद्र आपल्या जानकीला, आईसाहेबांना सांगतायत, सीते माझ्या भक्ताच्या नादी लागू नको. त्याला देण्याकरता माझ्या या हृदया व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये, काही नाहीये. मी काय देणार त्याला? मी काय देणार? वाह फकीरी क्या है अमीरी, दासी तेरे चरणों की. मी काय देऊ त्याला? आणि मारुतीराय म्हणाले, जशी रामांनी मान खाली घातली, टाळ्या एकदा वाजवा यांच्यासाठी. क्या बात, वा वा. बॅकग्राऊंड म्युझिक लागतं की नाही आपल्या सगळ्यांना? सिरियलचा जमाना आहे सगळ्यांना. मग क्या बात. आणि जसं मारुतीरायांना कळलं की प्रभू पाहतायत माझ्याकडे पण मान खाली घातली, तसं मारुतीराय म्हणले, देवा आता माझ्या या देहाकडे तुम्हाला बघावंसं पण वाटत नाही, जातो म्हणाले माघारी. म्हणून मान वळवली आणि निघाले माघारी. आणि निघाले तेवढ्यात मारुती इकडे या,
असा आवाज दिला आईसाहेबांनी. सीतामाईंना नाही राहवलं. अक्षरशः लहान लेकरू जसं उड्या मारत जातं ना आईकडं, तसे गेले, धावत गेले आणि म्हणले माझा बाप विसरला पण आई नाही विसरली. म्हणून एरवी रामांच्या बाजूला बसणारे मारुतीराय आता पार्टी पक्षच बदलला, आईकडे बसले. आता तरी वेळ लागतो का पक्ष बदलायला, नाही का? पण मारुतीरायांचा भाव वेगळा होता. आईजवळ बसले आणि सीतामाईंनी मारुतीरायांच्या डोक्यावरून असा हात फिरवला. म्हणले मारुती, किती कष्टलास, किती श्रमलास, किती झिजलास रे. तू जर नसतास तर कसं झालं असतं हे सगळं. तू नसतास तर अहिरावण महिरावणाच्या तावडीतनं आम्हाला कुणी सोडवलं असतं. तू नसतास तर समुद्र उल्लंघण्याचं पराक्रमी कार्य कुणी केलं असतं. तू नसतास तर लंकेचं दहन कुणी केलं असतं. तू नसतास तर माझा शोध कुणी घेतला असता. तू नसतास तर प्रभूंची मुद्रिका मला कुणी आणून दिली असती. तू नसतास तर रामायण झालंच नसतं. तू नसतास तर लक्ष्मण मूर्छित झाले होते. द्रोणागिरी पर्वत कुणी आणला, अख्खं मेडिकल स्टोअरच आणलं होतं उचलून. घ्या म्हणले तुम्हीच यातलं शोधून. काय झालं असतं तू नसतास म्हणून असं डोक्यावरनं हात फिरवला आणि हा घे प्रसाद म्हणून गळ्यातला रत्नांचा कंठा जो प्रभूंनी दिला होता भेट म्हणून तो काढला. एक एक रत्न पृथ्वी मोलाचं होतं. ते दिलं आणि मारुतीरायांकडे दिलं. इतका आनंद झाला मारुतीरायांना. बाप विसरला, माझी आई नाही विसरली, मला प्रसाद मिळाला. आणि तो कंठा घेऊन नाचत उड्या मारत, कारण त्या प्रत्येक रत्नातनं पुढे राम सीता दिसत होते असंख्य रूपामध्ये. आनंदाच्या भरामध्ये मारुतीराय आले बाहेर आणि काही क्षण गेले, काही क्षण निघून गेले आणि धाडकन आवाज आला. तसा एक पहारेकरी धावत आला. म्हणले आईसाहेब तुम्ही दिलेला प्रसाद फोडला त्यांनी बाहेर जाऊन. आईसाहेबांनी बोलवून घेतलं. म्हणाले का रे मारुतीराय असं का केलं. काही म्हणाले कारण तिथं गेल्यानंतर ते चित्र बाहेरचं वेगळं दिसायला लागलं. राम सीता दिसतच नव्हते त्याच्यातून. समोर काही वेगळं दृश्य, झाडं झुडपं दिसायला लागली. आईसाहेब आणि माझा बाप प्रभू मारुतीराय रामचंद्र दिसेनात म्हणून फोडलं. त्यात राम नाही म्हणून फोडलं. आणि ज्यात राम नाही ते मला नको म्हणाले. आईसाहेब म्हणाले एवढं राम 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 करतोस. खरंच मारुतीराय इतकं प्रभूंवर प्रेम आहे. आणि मग त्या प्रसंगामध्ये सगळ्या दरबाराला काय, सगळ्या जगाला अवाक करून सोडेल ही मारुतीरायांची भक्ती. छाती विदीर्ण केली आणि सगळ्या जगाला राम सीतेचं दर्शन घडवलं. म्हणाले आईसाहेब रामच काय तुम्ही सुद्धा आहात म्हणाले माझ्या हृदयात. किती प्रेम करावं, काय द्यावं भगवंतांनी या प्रसंगामध्ये. आता प्रभूंना राहवलं नाही. इतका वेळ सिंहासन सोडलं नव्हतं रामांनी आणि आता रामप्रभू उठले, धावत गेले आणि कडकडून मिठी मारली मारुतीरायांना. वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी सांगतात की या प्रसंगामध्ये रामप्रभू मारुतीरायाला विचारतात, मारुतीराय सांगा आता तुम्ही कोण आहात. हे जे दृश्य आहे ना ते जीवाशिवाच्या भेटीचं आहे. चित्त चैतन्य चोरून नेले. इतकं सुंदर दृश्य. आपण कुणीतरी जुन्या मंडळींनी कधीतरी हा फोटो पाहिला असेल. रामांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर आहे आणि मारुतीरायांचं डोकं रामांच्या खांद्यावर आहे. असं मिठीचं त्यांच्या भेटीचं एक दृश्य. अलीकडे ते दिसत नाही, चित्र दुर्मिळ झाले, पण कधीतरी शोधा. खूप सुंदर चित्र. त्यावेळी प्रभू बाजूला झाले आणि म्हणाले मारुतीराय सांगा आता तुम्ही कोण आहात. तुम्ही कोण आहात. मला माझ्या हृदया व्यतिरिक्त तुला द्यायला दुसरं काही नाही. मी मलाच तुला देऊन टाकतो. आणि मग मारुतीराय सांगतात देह पातळीवर जर हा प्रश्न तुम्ही मला विचाराल असाल तर देह बुद्ध्या तुदा सोहम. तुम्ही वाजवताय मग तेच सूर आता. जीव बुद्ध्या त्वदंशकः आत्मबुद्ध्यात्वमेव अहम् इति मे निश्चिता मती. देहबुद्ध्या तो दासोहम. देह पातळीवर मी तुमचा दास आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः. जीव पातळीवर मी तुमचाच अंश आहे. आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम. आत्म पातळीवर जर तुम्ही हा प्रश्न मला विचारत असाल तर मी म्हणजे तुम्ही आणि तुम्ही म्हणजे मी. हा अनुभव मिळाला. कशाचं फळ. तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले. सेवेचं फळ मिळालं. आणि देवाच्या हृदयात देवाच्या घरात शिरायचं जर काही दार असेल ना तर ते एकच आहे. ज्ञानोबराय सांगतात जो द्या ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभाटा ओळगोनी. देवाच्या घरात शिरण्याचं दार जर कुठलं असेल तर सेवेचा दारवंटा माऊली सांगतात. आणि ही सेवा भल्या भल्यांनी केली. देवभक्तांनी केली, देशभक्तांनी केली, धर्मभक्तांनी केली, राष्ट्रभक्तांनी केली. 32व्या वर्षी इंद्रायणी भीमेच्या काठी मृत्यूला निधड्या छातीने सामोरे जाणारे राज्याचे धाकले धनी. सेवाच होती धर्माची. जीवाची प्राणाची पर्वा नाही केली. औरंगजेब 1000 वेळा सांगत होता राजाजी मेरी बात मानो. धर्म बदला
हमारा मुस्लिम धर्म स्वीकार कर लो, कभी किसी हिंदू को न मिलेगी इतनी इज्जत आपको दे दूंगा, तमाम हिंदुस्तान की सुबेदारी आपको बहाल कर दी जाएगी, मेरी बात मानो, आप इस्लाम धर्म कबूल करो. पण संभाजीराजे वाकले नाहीत, झुकले नाहीत. देहाचे इंचावर तुकडे केले, पायापासून डोक्यापर्यंत. वडूतुळापूरच्या संगमावर रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या भीमा इंद्राणीच्या संगमामध्ये, पण नाही, सेवेसाठी या प्राणाची बाजी लावली, सबंध देह समर्पण केला. आमच्या मातृभक्तांनी सुद्धा, देशभक्तांनी सुद्धा इथं रक्ताचं बलिदान दिलं. 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन काही दिवसांनी येतोय. ही भूमी देशवीरांची, शूरवीरांची आहे. इथं रक्त सांडलं आणि इथल्या प्रत्येक क्रांतिकारकांनी, प्रत्येक देशभक्तांनी सेवेचं योगदान दिलं. माऊली देवाची सेवा सांगतात. अनेकांनी आम्हाला देशाची, देशालाच देव मानलं. सावरकरांनी मातृभूमीलाच देव मानलं होतं. स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रता देवीला भगवती स्वरूपामध्ये पूजलं होतं. भारत मातेला भगवती स्वरूपामध्ये पूजलं, जगदंबा स्वरूपामध्ये पूजलं आणि तिची पूजा केली, तिची आराधना केली. ज्यावेळी 50 वर्ष अंदमानची काळकोठडी सुनावली जाते सावरकरांना, त्यावेळी बायको भेटायला येते सावरकरांची मुंबईच्या कारागृहामध्ये. यमुना त्यांचं नाव होतं. 18 वर्षाच्या होत्या, माई म्हणायचे सावरकर त्यांना. 25 वर्षाच्या आपल्या पतीला यमुना माई भेटायला जातात आणि साखळदंडांनी जखडलेला आपला पती आपल्या समोर पाहतात. काय असतं त्याग बघा. आणि 18 वर्षाच्या त्या सौभाग्यवती स्त्रीनी आपल्या नवऱ्याकडे बघावं, डोळ्यातनं टचकन पाणी आलं, पुसून टाकलं. सावरकर म्हणतात, माई ओळखलं नाही ना मला तुम्ही, कारण विलायतेहून, लंडनहून बॅरिस्टर होऊन येणार होतो असं तुम्हाला वाटलं असेल. पैसा मिळवू, थाटात संसार करू असा विचार तुम्ही केला असेल, पण नाही हो. माझी भारत पारतंत्र्यात पिचते, लाखो संसार उद्ध्वस्त होत आहेत. ते संसार सावरण्यासाठी माझी चुलबुळकी फोडून राष्ट्राचा संसार करावा असा मी विचार केला. संसार आम्ही सगळेच करतो. काट्या कुट्या जमवायच्या, घरटी बांधायची, त्याच्यात पिलांची वीण वाढवायची, यालाच जर संसार म्हणत असतील तर असा संसार चिमण्या, कावळे सगळेच करतात. मला माझ्या देशाचा प्रपंच करता आला, यात धन्यता माना, यात धन्यता माना. या प्रसंगामध्ये यमुनामाई सावरकर सांगतात, मला सगळं मान्य आहे. अंदमानच्या काळकोठडीमध्ये तुम्हाला काय शिक्षा अनुभवायला मिळेल मला माहिती नाही, पण मी सांगेन तेवढा एक मंत्र म्हणाल का? कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र एकदा म्हणाल का? सावरकर म्हणाले, हा मंत्र म्हणण्यामुळे तुला बरं वाटणार असेल तर नक्की म्हणतो. पूजा अर्चा नसेल केली, तासनतास देवासमोर नसेल बसले, पण जीवनाचं तत्वज्ञान कळलं होतं, म्हणून तर जहाजातनं उडी घेण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं होतं. कारण माझा आत्मा अमर आहे, देह संपणार आहे, हे गीतेचं तत्वज्ञान त्यांना माहिती होतं. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. सावरकर आपल्या पत्नीला समजावताय, माझा देह जरी निघून गेला तरी हिंदू धर्मशास्त्र आत्म्याचं अमरत्व मानतो, त्यामुळे माझा आत्मा अमर आहे. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारेल रिपू जगती असा कवण जन्मला. पुण्यामध्ये आपण आला तर डेक्कनच्या चौकामध्ये सावरकरांचं स्मारक आहे, जिथं विदेशी कपड्यांची होळी त्यांनी केली होती. तिथं ते अक्षरं कोरलेली आहेत, अनादि मी, अनंत मी. हे गीतेचं तत्वज्ञान ज्यावेळी सावरकर लिहितात त्यावेळी सेवेचा भाव आम्हाला स्पष्ट कळतो. काय मातृभूमी प्रति सेवाभाव असेल, का माऊलींनी हीच सेवा सर्वश्रेष्ठ मानली असेल आणि पांडुरंगाला तीच सेवा मागितली असेल. मी माझ्या देशाची सेवा करणार, मी माझ्या मातृभूमीची सेवा करणार. आणि अगं बायकोला सांगतायत की दरवर्षी वटपौर्णिमेला हा असा पती तू मागशील तरी कसा, कारण या जन्मात मी तुला इतकं छळलंय, इतका त्रास दिलाय, काही नाही सुख मिळालं माझ्यामुळे तुला. पण 18 वर्षाच्या यमुनामाई काय करतात, काय असते निष्ठा, काय असतो सेवाभाव, काय असतं समर्पण. यमुनामाई अशा खाली वाकल्या, तुरुंगाच्या सडीतून हात आत घातला, पायाला स्पर्श करायला. सावरकर मागे झाले, म्हणले माई काय करता? पाय बघून ठेवते म्हणाल्या, पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको. कारण स्वतःच्या प्रपंचाची राखरांगोळी करून, स्वतःचं चुलबुळकं फोडून हा राष्ट्राचा संसार करावा असा पती पुरुषोत्तम जर भगवंतांनी या जन्मात मला दिला असेल ना, तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी भगवंताकडे प्रार्थना करते. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको. इतकं प्रेम मातृभूमी प्रती, इतकं प्रेम देशभूमीविषयी. आणि मग याचा परिणाम म्हणून आज आपण आपले हे सगळे दिवस पाहतोय बरं का. सीमेवर जवान लढतोय, ती त्याची देशसेवा आहे. शेतामध्ये घाम गळणारा शेतकरी आहे, ती त्याची काळ्या आईची सेवा आहे. म्हणून आपण जेवायला बसताना कायम या दोघांना मी नेहमी म्हणते, दोघांना आठवायचं. मऊ गादीवर अंग बिछाण्यावर टाकताना या देशाचा जवान आणि या देशाचा किसान,
या दोघांचं स्मरण करून अन्नाचा घास पोटात घालावा, कारण हे सगळं त्यांचं देणं आहे आम्हाला, हे सगळे त्यांचे उपकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ मातो श्री काय सेवा भाव रुजवला असेल. बरं, राजा म्हणून मिरवायचं नाही, हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देवधर्माचे, हे राज्य तुझं नाही, इथं सिंहासनावर तू बसणार नाही, अनेकांच्या रक्ताचं बलिदान इथं सिंचन होईल आणि मग तू राजा म्हणून राज्याभिषेक होईल 6 जून 1674 रायगडावर. त्यामुळे हे राज्य देवधर्माचं आहे राजा, म्हणून कायम संस्कारांची आणि सेवाभावाची पेरणी ज्यांनी छत्रपतींच्या काळजामध्ये केली. काय असतो सेवाभाव? या रायगडाचं बांधकाम ज्यांनी केले ते आमच्या शिवकाळातले इंजिनियर होते, हिरोजी इंदलकर. राजांनी विचारलं होतं, इतकं सुंदर बांधकाम केलंय हिरोजी काका, काय देऊ तुम्हाला, काय बक्षिसे देऊ? काही नको म्हणाले, फक्त रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि ज्या पायरीवरून सगळी मंडळी जातील तेव्हा तुमच्या दर्शनाला, तेव्हा त्या पायरीचा चिरा बनून राहतो आणि तिथं लिहितो सेवेसे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. हजारो शिवभक्त, हजारो मावळे ही पायरी तुडवून जातील, तेव्हा हा देह राजा तुमच्या चरणाशी समर्पण केल्याची कृतार्थता माझ्या नशिबाला येईल. हा असतो सेवाभाव. का ज्यावेळी अफजल खान वधाच्या मोहिमेला राजे चालले होते की नाही, अफजल खानाचा मोठा अक्षरशः वरवंटा येत होता महाराष्ट्राच्या दिशेने आणि राजे अफजल खानाच्या मोहिमेच्या दिशेने चालले होते. काय घडलं होतं, त्या आदिलशहाच्या दरबारामध्ये ती बडी बेगम साहिबा चांदीच्या तपकामध्ये सगळा तो विडा फिरवत होती. कुणीच विडा उचलत नव्हतं आणि बडी बेगम साहिबा न राहून म्हणाली, क्या इस दरबार में कोई भी मर्द नहीं है? एवढं ऐकलं आणि तो अफजल खान नावाचा पठाण उठला आणि त्यांनी तो विडा उचलला आणि म्हणाला, शिवाजी को यूं पकड़ के लाऊंगा. शिवाजी तो पहाड़ का चूहा है. बड़ी बेगम साहिबा हुशार होती, ती म्हणली, शिवाजी पहाड़ का चूहा, चूहे को पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए बताओ? म्हणजे उंदराला पकडायला किती सेना पाहिजे तुला? तो म्हणाला, युही कोई 20-22 हजार, 22,000 उंदराला पकडायला. म्हणजे तोही मनातनं घाबरलाच होता. पण झालं काय, पैजेचा विडा उचलून शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, बच्चा मराठ्याचा नेहम काय त्याचा, कदाचित घेईल माझा प्राण, कदाचित घेईल माझा प्राण. संग 20,000 सैन्य घेऊन, संग 20,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीनं, निघाला मोठ्या तयारीनं, निघाला मोठ्या तयारीनं. तुळजापूरला धडक मारली, तुळजापूरला धडक मारली, भवानी फोडली, भवानी फोडली, प्रलय मांडीला पंढरपुराला, प्रलय मांडीला पंढरपुराला. प्रजा केली हैराण रस्त्याला, येऊन पोहोचला पहावाईला, येऊन पोहोचला पहावाईला, येऊन पोहोचला पहावाईला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की हर हर विठ्ठल विठ्ठल. निघाला ना प्रतापगडाच्या दिशेने, स्वराज्याच्या दिशेने अफजल खान येत होता. येता येता तुळजापूरची भवानी तिच्यावर घण घातला जगदंबेवरती. पांडुरंगाच्या भक्तांनी पांडुरंगाची मूर्ती चंद्रभागेच्या डोहात लपवून ठेवली म्हणून पांडुरंगा हाताशी नाही लागला. पण अनेक मंदिरांना खणत्या लागल्या, पहारी लागल्या.
अनेक देवळांचा, मंदिरांचा, मूर्तींचा विध्वंस करत अफजल खान येत होता. आणि त्याच्या मोहिमेच्या दिशेने अनेक मावळे सज्ज होते राजांच्या बरोबर. राजा, आम्ही लढू, आम्ही सेवा करू स्वराज्याची. जीवाची बाजी लावून सगळे मावळे तयार होते. 65 वर्षाचे कान्होजी काका राजांकडे आले आणि राजांना सांगितलं, राजा हे बघ पत्तूर पाठवले अफजल खानाने, आणि त्या पत्रात लिहिलं होतं, कान्होजी काका तुम्ही शिवाजी राजांचे निष्ठावंत मावळे आहात, तुम्ही आम्हाला येऊन मिळा. राजाने दिलं नाही एवढं वतन आणि एवढं सगळं आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही आमच्याकडे येऊन आमच्याकडे काम करा. लेकाचा दम देतोय आणि नाही दिलं, नाही आलात तर पुढच्या होणाऱ्या परिणामाला सिद्ध राहा. राजा बघितलं का लेकाचा दम देतोय म्हणले, काय करू? राजे म्हणाले, काका अफजल खान तुम्हाला बोलावतोय, तुम्ही जाऊ शकता, कारण माझ्याकडे सैन्य शस्त्रसाठा सैन्यसाठा कमी आहे, आपल्याकडे किल्ल्यांची संख्या कमी आहे, मावळे कमी आहेत. अफजल खान फार मोठा वरवंटा घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. या मोहिमेत कदाचित विजय मिळेल न मिळेल, पराजयाला सामोरं जावेल आणि बुडणाऱ्या जहाजामध्ये आपण होऊन आपलं बोचकं कोण आणून ठेवेल? तेव्हा तुम्ही हवं ते करा. तो खंडोजी खोपडे गेले ना, उतरावळीच्या जहागीर त्यांना दिली होती, अफजल खानाकडे निघून गेले ते. कान्होजी काका म्हणले, अरे एक खंड्या गेला म्हणून सगळे गेले काय? 6000 पोरं घेऊन आलोय तुझ्या दिमतीला, तू सांगशील त्या मोहिमेवर उभा राहतो. ही असते निष्ठा आणि हा असतो सेवाभाव. कान्होजी काकांनी शिवाजी राजांना समजवावं, राजा मी आलोय तुझ्या बाजूने लढायला. शिवाजीराजे लहान होते, खूप लहान वय होतं, 22 वर्षाचं वय होतं या अफजल खान मोहिमेच्या वेळी. शिवाजीराजे सांगतात, काका ऐका माझं, तुमचं वतन जाईल, तुमची सगळी जहागिरी निघून जाईल, काही हाताशी राहणार नाही, जायचं असेल तर जाऊ शकता. कान्होजी काका 65 वर्षाचे होते. सेवाभाव काय असतो, काय मिळवायची ही इच्छा नव्हती, निष्काम भक्ती. धावत गेले आतमध्ये, देवघरात पळी पंचपात्र होतं, त्यातलं ते भांडं घेतलं पाण्याचं आणि राजांच्या समोर येऊन उभे राहिले. हातावर एक तुळशीपत्र घेतलं, भांड्यातलं पाणी हातावर ओतलं आणि हातावरचं पाणी तुळशीपत्रासह राजांच्या पायावर, वतन आणि जहागीर हित वाहिली या पायावर. म्हणले, काय करायचं ते कर, आता मी मोहिमेत उभा राहणार. ही सेवा, कडकडून गळा भेट दिली राजांनी कान्होजी काकांना. ही सेवा असते आणि अशी सेवा भगवंता घडू दे की जिथे तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, हा सेवाभाव निर्माण व्हावा. इथं देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. म्हणून माऊली सुंदर शब्द वापरतात अभंगाचं दुसरं चरण. नवसिये नवसिये माझे नवसिये, 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 नवसिये नवसिये माझे नवसिये. पंढरीचे दैवत विठ्ठल हो, पंढरीचे दैवत विठ्ठल हो, पंढरीचे दैवत विठ्ठल हो,
कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम नमः पार्वती पते तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले नवसिये नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले वो नवसिये नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले. हे फुलांचं वगैरे तुमची हाऊस होती पण माझी 5 मिनिटं त्यात जातील. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्ही हा जो सगळा सत्कार सोहळा 100 हार कीर्तनकारांच्या गळ्यात असतात पण हे खरं सांगू का हे सगळं हे गादीचं आहे. त्यामुळे मी कीर्तन केलं असा अभिमान सुद्धा आपल्याकडे नको. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे फक्त आशीर्वाद हवे असतात बस. ज्ञानोबा तुकोबांची सेवा आयुष्यभर शब्दांची सेवा त्यांच्या घडावी एवढीच एक अपेक्षा असते. माऊलींनी सेवा मागितली ना तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले. नवस हा शब्द वापरला. नवसिये नवसिये माझे नवसिये वो. नवस हा शब्द आपल्याला जुना नाहीये सगळ्यांना माहिती आहे ना. तुम्ही करता का नवस? हो म्हणा. करता का? पण फेडता का ते माहित नाही त्यातलं काही. आम्ही असे नतद्रष्ट भक्त आहोत. आम्हाला सुखात देव नाही आठवत दुःखात आठवतो आणि दुःखात देव आठवला की मग देवाची आर्ततेने आम्ही दुःखामध्ये भक्ती करतो. असं आहे. आपल्या सगळ्यांना दोहा माहिती आहे ना. दुःख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे तो दुःख कहा से होय. त्यामुळे सगळं भगवंताच्या चरणावर अर्पण करण्याची तयारी असावी. भगवत कृपा मिळवण्याची आसक्ती या जीवनाची असावी. आणि देवाकडे जर मागायचंच असेल तर माऊलींनी शब्द वापरलाय नवस. आता कोकण प्रांतामध्ये कौल लावणं वगैरे असे शब्द आहेत. उजवा कौल डावा कौल इकडं आहे की नाही माहिती नाही आहे. आपल्याकडे 3.5 शक्तिपीठांपैकी एक क्षेत्र आहे इथं जवळ याच जिल्ह्यामध्ये. त्यामुळे बरोबर ना सप्तशृंगी मातेचं संबंध महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं. देवीला कौल लावण्याची पद्धत आहे. आणि असाच एक प्रापंचिक गृहस्थ होता. तो देवीकडे गेला सप्तशृंगी मातेकडं. तिच्या गळ्यातले अलंकार पाहिले. उत्सवाचे दिवस सुशोभित झालेली सगुण पूजा सांगितली आपल्या शास्त्राने आणि अत्यंत सगुण सुंदर असं तिचं ते देखणं रूप पाहिलं. आणि तिच्या गळ्यातला एक असा सुंदर हार होता. रत्नांचा हार होता. त्या गृहस्थाला अशी इच्छा निर्माण झाली. त्यांनी कौल लावलं देवीला. तो म्हणला देवी तुझ्या गळ्यातला जर हार मला मिळाला तर माझ्या प्रपंचाची सगळी ददात संपून जाईल. म्हणून त्यांनी कौल लावला. तुझ्या उजव्या बाजूचं फूल खाली पडलं तर मी असं समजेन की तुझ्या गळ्यातला हार प्रसाद म्हणून घ्यावा आणि तुझ्या डाव्या बाजूचं फूल खाली पडलं तर मी असं समजेन तुझ्या गळ्यातला हार काढून घ्यावा. हे घ्यायचंय हे निश्चित आहे. अहो जाता जाता आम्ही देवाला सुद्धा शेंडी लावणारी माणसं आहोत. आम्ही भक्तीमध्ये सकामतेला जास्त महत्त्व देतो. संतांनी निष्काम भक्ती केली. काय मिळालं ज्ञानोबरायांना? समाजाची सगळी अवहेलना सहन केली पण तरी सुद्धा जेखळांची व्यंकटी सांडो हेच मागणं मागितलं विश्वात्मक भगवंताकडं. त्या कडेनी जाणाऱ्या रेड्याला पाहून सगळी ब्रह्मवृंदा म्हणते अरे ज्ञाना तो तिकडून रेडा चाललाय ना त्याचंही नाव ज्ञानाचं आहे. आणा बरं त्याला. सर्वाभूती परमात्म तत्व हे तू सांगतोस अनुभवाच्या पातळीवर जगतोस का? सर्वाभूती परमात्मा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती हे सगळं तुला जमतं तुला माहिती आहे. मग तुझ्यात जे आत्मतत्व आहे ते त्या रेड्यात आहे का? असं ब्रह्मसभेने जेव्हा सांगावं तेव्हा निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार माऊलींनी फक्त डोळ्यांची भाषा ऐकली निवृत्तीनाथांच्या
आणि पुढे जे काही झालं ते महाराष्ट्राला परिचित आहे, मी नव्याने नाही सांगत आहे. त्या रेड्याला बोलवावं, त्या रेड्याच्या पाठीवर त्या मालकाला सांगावं हसुडाचे फटके मारायला, आणि माऊलींच्या पाठीकडे बघावं, रक्ताचे लालबुंद असलेले ओघळ वाहत होते. त्याला होणारी वेदना माझ्या ज्ञानराजांना होत होती. आणि एका क्षणाला तुझ्यात जे आत्मतत्व आहे ते त्या रेड्यात आहे का असं विचारल्याबरोबर निवृत्तीनाथ सांगतात, ज्ञानराजा आता थांबू नका, आता कळू दे जगाला. कारण संतांनी चमत्कार केले ते काही फक्त लोकांचा विश्वास बसावा म्हणून, त्यांना हौस नव्हती चमत्काराची. तोची संत सोशी जगाचे आघात महाराज म्हणतात. माऊलींनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि सांगितलं, म्हण रे बाबा, ओम अग्निमिळे पुरोहितम. त्याच्या मुखातनं वेद उच्चार निघायला लागले, ओम अग्निमिळे पुरोहितम. आणि जसा रेडा बोलायला लागला तसे सगळे म्हणले, थांबवा त्याला, थांबवा. सगळी सभा ज्ञानोबांच्या पायावर जाते. हा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. हे कैवल्याचे मूर्तिमंत पुतळे, सच्चिदानंदाचे मूर्तिमंत पुतळे असलेले तुकोबा आहे. या ज्ञानोबा तुकोबांच्या नामाच्या उच्चाराने सुद्धा आमचं जीवन सफल संपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. वेगळा नवस करायची गरज नाही. भगवंताला समर्पण भावनेने त्याची सेवा मागावी, हाच माझा नवस आहे असं माऊली सांगतात. विठ्ठल त्यामुळे पूजा अर्चा जपजाप्य तीर्थयात्रा दानधर्म सगळं आम्ही करू. पण यामध्ये मनाची भावना काय आहे, तो मनातला भाव अत्यंतिक शुद्ध सात्विक स्वच्छ आणि पवित्र असेल तर निष्ठेने केलेला एक नमस्कार सुद्धा भगवंताला प्रिय ठरतो. त्यामुळे ही सेवा अशी घडावी. नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवते विठ्ठले. आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाला माऊली नवस करतात, माऊली मागणं मागतात, कारण ते दैवत अत्यंत प्रिय आहे माऊलींचं. उपास्य दैवत आहे. माता विठ्ठल पिता विठ्ठल नामदेव महाराज त्याच्याविषयी सांगतात. ती पंढरपूरची देवता एकनाथ बाबांनी त्यांच्या शब्दामध्ये वर्णन केलंय. कसं आहे भगवंत, भक्त कृपेची माय गे ओळखिली विठाई गे, एका जनार्दनी विटे जोडी आले पाय गे, तुळशी माळ गळा गे, कस्तुरीचा टिळा गे. असा पांडुरंग परमात्मा तिष्ठत उभा आहे. तो भक्तांना सांगतोय, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग, मला विसरू नका हे भगवंत सांगतात. आणि निष्ठावंत संत सेवाभाव भगवंताच्या चरणावर वाहतात आणि बस असंच मागणं मागतात. ज्ञानोबांनी मागितलेलं मागणं तुम्हाला आम्हाला या जन्मात मागता यावं आणि आम्हालाही अशी अनुभूती मिळावी. अभंगाचं शेवटचं चरण. बाप रखमा देवी वारो विठ्ठले वो, बाप रखमा देवी वारो विठ्ठले वो, बाप रखमा देवी वारो विठ्ठले वो, बाप रखमा देवी वारो विठ्ठले वो. जितरी चैतन्य चोरून नेले वो, जितरी चैतन्य चोरून नेले वो. नवसिये नवसिये माझे नवसिये वो, नवसिये नवसिये माझे नवसिये वो. जितरी चैतन्य चोरून नेले वो, चिठी चैतन्य चोरून नेले वो. नवसे नवसिये माझे नवसिये वो, नवसे नवसिये माझे नवसिये वो. पंढरीचे दैवता विठ्ठले वो, विठ्ठले वो, विठ्ठले वो, विठ्ठले वो, विठ्ठले वो. पंढरीची दैवता, पंढरीची दैवता विठ्ठले वो,
पंढरीचे पंढरीचे दैवत विठ्ठले हो ना